मित्रांनो, आपण हे सडे रेल्वे चौकीच्या टनल मधून खाली घुसून आता सडे गावात एंट्री करत आहे. आपण सड्यामध्ये तुम्हाला मी सडे गाव दाखवतो. चला. पण लय हिरवगार गाव आहे भाऊ, एकदम शांत, फुल बागायतदार लोक इथले. या विषय काय पाट का कॅनल लागत भाऊ. इथं आम्ही एकदा पोहायला आलो आणि माझ्या पायात काय ती काच घुसली भाऊ, बाटली. अरे बाप, काय सांगू, पाण्यात फुल रक्त भांबाळणार. दाखव पाण्याच्या टाकीपाशी ना कॅनल गेलेलं आहे पाट असं. एक नंबर. याला म्हणतात एन्जॉयमेंट आहे. पाणी याच्यात पवायचं भाऊ आम्ही. हे कॅनल म्हणते, त्याला सारी पण म्हणतात कोणी कोणी. बघा तिथं टाबर टुबर पोहू राहिले. अरे आपल्या इकडे कसला उन्हाळा जाणवतो, इकडे कायचा उन्हाळा आणि कायचा काय. लहानपणी या दर्ग्यापाशी कंदुऱ्या व्हायच्या. असं नको कंदुरी चालू आहे, इतक्या कंदुऱ्या व्हायच्या तिथं. आपण नाही खात बरं खात कंदुऱ्या इथे दर्गा आहे. फुल बाजरीच्या भाकरी बिकरी आणायचे लोक. बघा फुल बाजरीच्या भाकरी बिकरी. अरे हे बघा नारळाचे झाडं वगैरे लावलेले बरं का. इथल्या ग्रामपंचायतनी, सडे ग्रामपंचायतनी ना, इथे दर्गा आहे सडे ग्रामपंचायतनी. माझा मित्र राहतो इथं, महेश झडे नाव आहे त्याचं. तर त्याच्या इथं मी आंबे वगैरे घ्यायला यायचं बरं का. परंतु यावर्षी आंबे नाहीये त्याच्याकडं. तर हे बघा कुठपर्यंत लावले नारळाचे झाडं. सोपं आहे काय, ग्रामपंचायतनी लावलेले दिसते ते बहुतेक, असं मला वाटतंय. पण खतरनाक पाहिलं, हे जर मोठे झाले तर काय दिसतील राव, हे काय खतरनाक दिसले बघा ना. तर जे कोणी पण सडे गावातून असतील ना, प्लीज एक कमेंट करा. आणि हे झाडं बघा, नारळाचे झाडं अजून पण चालू आहे. म्हणजे किती झाडं लावलेत राव नारळाचे सड्या गावामध्ये. फक्त याला जपा राव, हे नारळाचे झाडं जपा, लय भारी सावली होईल. खतरनाक बघा ना किती झाडं लावले ते, एकच नंबर. पण मला आहे ना, इथून रस्ता आहे बहुतेक माझ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी. इथून रस्ता आहे. लय दिवस झाले, मला 4 ते 5 वर्ष झाली मी आलेलो नाहीये ह्या रोडनी, त्याच्यामुळं एवढं सांगू शकत नाही. तर म्हणजे इथं काय पाणी जास्त असल्यामुळे ना इथं जाणवत नाही उन्हाळा. इतकं थंड जे वाटतंय ना, आणि झाडं बिडं बघा ना, इतकं म्हणजे जबरदस्त. मुंबईला जाणवली मला या गोष्टीची कमी हो, झाडाची. अजिबात झाडं नाहीये काय. सड्याची ग्रामपंचायतीला शाळा एक कमेंट पाहून द्या. चला, तुमच्या गावाला मी व्हिजिट दिलंय. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. किती किलोमीटर नारळाचे झाडं लावले राव यांनी ग्रामपंचायतीने. लयच खर्च केलेला दिसतोय तगडा. अरे मी 3 किलोमीटर पासून कंटिन्यू चालत येतोय, मला कंटिन्यू नारळाचे झाडं दिसू राहिले. 3-4 किलोमीटर होत आले. मानलं भाऊ, सडे ग्रामपंचायत तुम्हाला मानलं. अगर जरा खरंच ग्रामपंचायतच काम असेल, दुसरं तर कोणी लावू शकत नाही. ग्रामपंचायतनी हा जो उपक्रम मांडला ना, एकच नंबर मांडला. आणि मनापासून आभार आणि धन्यवाद तुमचे. तर तुम्ही इतकं भारी प्लॅन केलाय हा. आणि हे जरा झाडं मोठे झाले ना, जीच गावात एंट्री करताना इतकं भारी वाटेल ना, लय भारी वाटेल. मनापासून धन्यवाद सडे ग्रामपंचायत तुमचं. धन्यवाद.